आज बनवूयात कुरकुरीत मुगाचे डोसे। त्यासाठी मी काल सकाळी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाट्या हिरवे मूग भिजवले। दिवसभर भिजवून रात्री मिक्सरला फिरवून घेतलं आणि रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं। ते आता तयार झाले आपलं पीठ। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, हे असं तयार झालं। मुगाच्या डोस्याबरोबरची चटणी, त्यासाठीचं हे साहित्य: कढीपत्ता, आलं, लसूण, ओलं खोबरं, 5-6 हिरव्या मिरच्या, मीठ, थोडीशी 1 चमचाभर साखर, 1-2 चमचे शेंगादाणे आणि 3 चमचे डाळे आणि अर्धा कप भरून कोथिंबीर आणि अर्धा वाटी दही। आपण चटणीच्या तडक्याची तयारी करू। आपल्या चटणीच्या तडक्यासाठीची तयारी: जिरे, मोहरी, 2 बॅडगी मिरची, 5-10 कढीपत्ता, अर्धा चमचा धणे आणि हिंग। तर असं आपला मूग डोसा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे। तुम्ही ट्राय करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा। भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा।